मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची केवायसी ज्या लाडक्या बहिणींचे पती हयात नाहीयेत, वडील हयात नाहीयेत, डिवोर्स झालेला आहे, अशा लाडक्या बहिणींनी केवायसी कशी करायची आणि केवायसी करण्याच्या तारखेत मुदतवाढ झालेली आहे याबद्दलचा शासन निर्णय GR आपल्या महाराष्ट्र सरकारने जारी केलेला आहे आणि या शासन निर्णयात काय माहिती देण्यात आलेली आहे संपूर्ण A to Z माहिती पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राइब करून टाका। असेच कामाची व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। मी अविनाश तिरमले। व्हिडिओला सुरुवात करूया। तर स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता 18 नोव्हेंबर 2025 रोजी हा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मुदतवाढ देण्याबाबतचा शासन निर्णय आहे। तसेच ज्या लाडक्या बहिणींचे पती हयात नाही, वडील हयात नाही, डिवोर्स झालेला आहे त्याबद्दल पण माहिती या ठिकाणी देण्यात आलेले आहे। तर हा शासन निर्णय आपण व्यवस्थितपणे पाहून घेणार आहोत। तर येथे देण्यात आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन केलं जात आहे आणि यासाठी जी आधीची मुदत होती 18 नोव्हेंबर 2025 होती, त्यानंतर आता याच्यात मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आढळलेली नैसर्गिक आपत्ती तसेच योजनेच्या पात्र लाभार्थ्यांकडे त्यांच्या पती किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे आधार क्रमांकावर OTP प्राप्त होण्यास निर्माण झालेल्या अडचणी आणि या योजनेअंतर्गत अनेक लाभार्थी महिला होत्या तर त्यांची केवायसी अपूर्ण होती, अजूनही केलेली नव्हती, त्यामुळे यामध्ये आता मुदतवाढ करण्यात आलेली आहे आणि याबद्दल माहिती दिलेली आहे। आता शासनाचं जे परिपत्रक आहे त्यात दिलेल्या माहितीनुसार 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। त्यानंतर ज्या लाडक्या बहिणीचे पती हयात नाही, वडील हयात नाही किंवा डिवोर्स झालेला आहे त्यांनी केवायसी कशी करायची त्याबद्दल माहिती शासन परिपत्रक 2 आणि 3 मध्ये देण्यात आलेली आहे, जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आणि ते मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। तर येथे दिलेल्या माहितीनुसार या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाही किंवा पती देखील हयात नाही किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची ई-केवायसी करायची आहे। फक्त स्वतःची ई-केवायसी करायची आहे, म्हणजे पेज मध्ये लॉग इन केलं, केवायसी करताना स्वतःचा आधार नंबर टाका, OTP टाका आणि सबमिट केला म्हणजे याला स्वतःची केवायसी म्हटली जाते। त्यानंतर जो दुसरा ऑप्शन येतो त्यामध्ये तुम्हाला वडील किंवा पतीचा आधार नंबर टाकावा लागतो, ते तुम्हाला करायचं नाही। फक्त स्वतःची केवायसी केल्यानंतर काय करायचं आहे ते सांगतो मी तुम्हाला। तदनंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत प्रमाणपत्र, ज्यांचे पती किंवा वडील हयात नसतील तर त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र, ज्यांचा डिवोर्स झालेला असेल त्यांच्यासाठी घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे जमा करायची आहे 31 डिसेंबर 2025 पूर्वी। म्हणजे तुम्ही खेड्यागावात असाल किंवा शहरात राहत असाल, तुमच्या एरियाची जी ही अंगणवाडी असेल त्या ठिकाणी तुम्हाला हे डॉक्युमेंट जमा करायचं आहे। मी आधीच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलं होतं की अपलोड करण्याचा ऑप्शन येऊ शकतो, परंतु तसं काही झालेलं नाहीये। त्यांनी शासन निर्णयात दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला अपलोड करायचं नाहीये, हे तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे द्यायचं आहे आणि 31 डिसेंबर आता शेवटची तारीख आहे। अंगणवाडी सेविका त्यांच्याकडे लाभार्थी महिलांकडून दाखल केलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करण्यात येईल। त्या लाभार्थी महिलांना त्यांचे पती अथवा वडील यांची ई-केवायसी करण्यास सूट दिली जाईल, म्हणजे तुमची स्वतःची केवायसी करायची आणि पती किंवा वडील जी पुढची प्रोसेस आहे ती तुम्हाला करण्याचं काम नाहीये, त्याबद्दल येथे माहिती देण्यात आलेली आहे आणि पुढची प्रोसेस मध्ये अंगणवाडी सेविका करून घेतील आणि याबद्दलची माहिती या शासन निर्णयात दिलेली आहे। तुम्हाला समजलं असेल। तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा आणि कमेंटचा रिप्लाय देण्यास येथे थोडा वेळ होऊन जातो, त्यामुळे मी या व्हिडिओ नंतर आपल्या YouTube चॅनलवरती आणि Facebook चॅनलवरती लाईव्ह येणार आहे आणि त्याच ठिकाणी मी डायरेक्ट तुमच्या कमेंटचे, तुमच्या काही शंका असतील तर त्यांचे उत्तर देऊन देणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि असेच कामाची व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा। मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश।